नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, DMAR नर्सिंगला एवढा भरभरून चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तर पहा, एक खूप महत्त्वाची माहिती जी आहे आपल्या हाती लागलेली आहे. आजचा न्यूजपेपर आहे लोकसत्ता. तर आजच्या या न्यूजपेपरमध्ये लोकसत्तामध्ये आरोग्य विभागाबाबतीत संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. तर किती दिवसामध्ये ही जाहिरात येईल त्याविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलं जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका आणि जे कोणी तयारी करत आहेत त्यांना पण शेअर करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. सर्वात अगोदर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, तर यांनी जे होतं काल जे होतं पुण्यामध्ये एक प्रोग्राम होता जो की माझं गाव आरोग्य संपन्न गाव या योजनेसंदर्भात. ठीक आहे, ही जे आहे कार्यशाळा उद्घाटन जे आहे या प्रोग्राम संदर्भात हे जे आहे आपले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री पुण्यामध्ये गेले होते. त्यामध्ये एम्प्लॉयमेंट स्टेट इन्शुरन्स जे ESI स्कीम आहे त्यांचे पण गुणवंत जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा पण सत्कार या ठिकाणी करण्यात आला होता पुण्यामध्ये काल 1 तारखेला. तर पहा, त्या संदर्भामध्ये ही संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला शेअर करायची. तर पहा, त्या ठिकाणी त्यांनी गेले होते. त्यानंतर त्यांनी या ठिकाणी ही भरतीच्या संदर्भात पण त्यांनी हा मुद्दा सांगितलेला आहे. पहा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, पुण्यामध्ये काल जेव्हा हे त्यांनी गेले प्रोग्राममध्ये त्यांनी असं संबोधित केलं की जनतेला आरोग्यसेवा देण्यासाठी राज्यात मोठ्या पायाभूत सुविधाची उभारणी करण्यात आली आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा, राज्यात अनेक सरकारी या ठिकाणी काय सांगितलं, अनेक सरकारी रुग्णालय बांधून तयार आहेत. ठीक आहे, या ठिकाणी याच्या अगोदर एक पॉईंट लक्षात घेतला पाहिजे. 50% जे रुग्णालय आहेत ते कार्यान्वित करा, ते पण चालू करा, ते पण वर्किंग करा, असं एक पत्र आलं होतं. ते पण पाहिलेलं आहे आपण. जवळपास कवर तर सगळे झालेले आहेत 100%, तरी पण काही जे 50% राहिलेले आहेत ते पण कार्यान्वित करा, असं या ठिकाणी सांगितलेलं पत्र आपण अगोदर पाहिलं. व्हिडिओ त्याचा यूट्यूबवर आलेला आहे. मनुष्यबळाचा प्रश्न असल्याने या आरोग्य सुविधा सुरू करता येत नाहीत. ठीक आहे, सर्व बांधकाम झालेलं आहे, पण या ठिकाणी कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर वर्ग, सर्व वर्ग या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे हे जे आहे आणखीन चालू झालेलं नाही. ही प्रक्रिया पुढील 1.5 महिन्यात सुरू होईल. लक्षात असू द्या, 45 दिवस, पुढील 45 दिवसामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाची भरती येणार म्हणजे येणार. त्यांनी स्वतः काल सांगितलेलं आहे. हे जर सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुरल हॉस्पिटल, सर्व हॉस्पिटल जर चालू करायचे असतील जिथं कर्मचारी नाही, तर मग त्यांना भरती घेणं गरजेचं आहे. आणि भरती घेण्यासाठी त्यांची प्रोसेस सध्या चालू आहे. त्या ठिकाणी हे दिसत आहे 45 दिवसामध्ये होईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही पॉईंट वाचू शकता. या ठिकाणी ही प्रक्रिया पुढील 1.5 महिन्यात सुरू होईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी दिली, म्हणजे काल. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या मोहिमेच्या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आरोग्य विभागाकडून पायाभूत सुविधाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधा बांधून तयार आहेत. त्या सुरू करण्याचे केवळ मनुष्यबळाचा प्रश्न आहे. 5,000 कर्मचारी पदाच्या मान्यतेचा प्रस्ताव, त्यांचा मान्यतेचा प्रस्ताव जे आहे उच्चस्तरीय समितीसमोर मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यावर पुढील आठवड्यात बैठक अपेक्षित आहे. भरतीला मंजुरी मिळाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यात भरतीची प्रक्रिया सुरू होईल, असे ते म्हणाले. शहरी आरोग्य आयुक्तालय स्थापना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी शहराच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दिली आहे. आधी महानगरपालिकेमध्ये ही सेवा विभागितली गेली होती. संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कार्यक्रम आणि इतर अभियानाचे राबवण्यात त्यामुळे अडचणी येत होत्या. शहरी आरोग्य आयुक्तालयाचे काम जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या धर्तीवर चालेल. आयुक्तालय महापालिकेच्या आरोग्य सोयीवर बारकाईने देखरेख ठेवेल. यांच्यावर आरोग्य मोहिमेचा अंमलबजावणीची गती देईल. या आयुक्तालयाची स्थापना करून इतर बाबीवर सध्या काम सुरू आहे. पहा, संपूर्ण जवळपास आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. यामध्ये महत्त्वाचा पॉईंट एकच आहे की पुढल्या 45 दिवसामध्ये भरती येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर
या ठिकाणी पण एक त्यांनी पॉईंट सांगितला आहे, राज्यात 6 नवीन कर्करोग रुग्णालय मंजूर आहेत. पहा या ठिकाणी आणखीन एक पॉईंट, 6 नवीन कॅन्सर हॉस्पिटल कर्करोग रुग्णालय मंजूर आहेत. या रुग्णालयाची आशियाई विकास बँकेकडून निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील एक कर्करोगात रुग्णालयात पुण्यात करण्याचा प्रस्ताव असून ते विभागीय स्तरावरील असेल. प्रकाश आंबेडकर आरोग्यमंत्री. तर पहा या ठिकाणी याचा पण फायदा आपल्याला होणार आहे. आता हे जे आहे तर नवीन रुग्णालय, या नवीन रुग्णालयाचा फायदा आपल्याला होईल. तर काय सांगितलंय, पुढील 45 दिवसामध्ये जे आहे 45 डेजमध्ये भरती येईल. त्यामध्ये पहा आता सध्या जे आहे पुढल्या आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये त्या संदर्भात मीटिंग होणार आहे असं त्यांनी ते पण सांगितलेलं आहे. लक्षात असू द्या, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कोणते कोणते पदं असतात याविषयी पण बरंच कन्फ्युजन आहे. त्याविषयी पण मी डिटेल व्हिडिओ बनवून घेईल. बऱ्याच आपल्या भगिनी आहेत, ANMच्या भगिनी आहेत, त्यांचं बरंच कमेंट येत होता की सर ANMच्या आमचं पासआउट झालेलं आहे, आम्ही कोणती परीक्षा देऊ शकतो. तर पहा ANMसाठी तुम्हाला एकच संधी असते, ती म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग जे आता येणार आहे. जर कोणी ANMचे व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना पण हा लक्षात असू द्या की तुमच्यासाठी लवकरच भरती येईल. तुम्हाला DMARमध्ये चान्सेस नसतात, तुम्हाला फक्त DHSमध्येच चान्सेस असतात. DHSमध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा मग उपकेंद्र असेल, ज्याला आता आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे असं नाव बदलण्यात आलं आहे, आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हे पूर्ण चालतं. ठीक आहे, मग तुमचं जे आहे ANMला या संधी आहे, तर तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर GNM BSc MSc यांना तर आहेच आहे, त्यांना काही नो डाऊट. तर पहा पुढील 1.5 महिन्यामध्ये यायचे चान्सेस आहेत. तर यामध्ये त्यांनी सर्व काही डिटेल सांगितलेलं आहे, ज्यामध्ये परत काही कर्करोग रुग्णालय येतात ते पण चालू करण्याचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. मोस्ट ऑफ द यामध्ये त्यांनी एक पॉईंट ॲड केला आहे की 100% जे बांधकाम आहेत ते पूर्णपणे झालेले आहेत. फक्त हे रुग्णालय जे आहेत कर्मचारी अवेलेबल नसल्यामुळं, कर्मचारी नसल्यामुळं हे रुग्णालय चालू करता येत नाहीत असं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे. पण आपण ऑलरेडी पाहिलं आहे की 50% काम झालेले रुग्णालयसुद्धा वर्किंग करा म्हणून असं जे आहे पत्र आलेलं आहे. यामुळं या दोन्ही पॉईंटमुळं तुम्हाला जे आहे खूप फायदा होणार आहे. कारण भविष्यामध्ये जे आहे तुम्हाला या ठिकाणी मोठी पदभरतीची संधी आहे, मोठी पदभरती, ज्यामध्ये 5,000+ पदे असणार आहेत. पहा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता भरती MPSC घेणार आहे की मग TCS घेणार आहे किंवा IBPS घेणार आहे, यामध्ये डिटेल तर आपल्याला काही सांगता येणार नाही. जोपर्यंत येईल तेव्हाच कळेल. कारण जे आहे आशिष शेलार यांनी ते पण सांगितलं की भरती ही मोस्टली MPSCद्वारेच घेण्यात येईल म्हणून. पण पहा जोपर्यंत काही गोष्टी पूर्णपणे येत नाही तोपर्यंत आपण काही गोष्टी सांगू शकत नाही. यामध्ये तर आपल्याला एवढी माहिती दिसते की या संदर्भामध्ये ही भरती जी आहे लवकरच येणार आहे. त्याविषयी एक तुम्हाला CHO संदर्भात पण माहिती सांगतो पहा. तर पहा या ठिकाणी हे जे आहे 2 दिवसापूर्वीच त्यांचं हे न्यूजपेपरमध्ये आलं होतं. आत्ताच आपण आजच्या डेटचं पण पाहिलं होतं. आता जे आहे 2 दिवसापूर्वीचं पण तुम्हाला लगेच मी दाखवतो. पहा या ठिकाणी 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये 5 ते 6,000 पदांची मेगा भरती होणार आहे म्हणून आरोग्यमंत्र्याची CHO पदासाठी मोठी घोषणा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, नियुक्तीचे ठिकाणी कुठे कुठे असणार आहेत. तर सर्वात अगोदर पहा या ठिकाणी जिल्हा रुग्णालय म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय म्हणजे सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यानंतर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि हेल्थ सब सेंटर हे जे आहे या ठिकाणी. पण आता म्हणजे हा पॉईंट जो आहे ही कोणाची नियुक्ती असणार आहे, तर हे सर्व CHOचे नियुक्ती असणार आहेत. म्हणजे CHO आता फक्त उपकेंद्रावरच नसणार आहे. CHO आता पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आरोग्य विभागामध्ये घुसणार आहे. CHO हे पद आता मोठं होणार आहे. CHO हे पद एक्सटेंड होणार आहे, वाढणार आहे. वॅकन्सी याचे प्रत्येक या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये हे CHO पद ॲड होणार आहे. तर आता भरती ही पेंडिंग आहे. कशामुळं? कोर्ट केसमुळं. ते तर निकाल होऊनच जाईल, त्यामध्ये डाऊट काही नाही आहे. आता एक प्रश्न आपल्याला यामध्ये ॲड करावा लागेल, पुढील जी 5,000 पदं येणार आहेत त्यामध्ये परत CHO ॲड येईल का? जे सध्या कोर्ट केसमध्ये आहे याच्यामध्ये पदं ॲड करतील CHOचे, हा एक मुद्दा आपल्याला महत्त्वाचा आहे, जो बघण्यासारखा असणार आहे. कारण पहा या ठिकाणी एक ॲड ऑलरेडी आलेली आहे, दुसरी ॲड आता येणार आहे. तर ते त्याच्यामध्ये ॲड करतात का काय करतात? यामध्ये ते सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राचा आरोग्य विभाग जे आहे बळकट करण्यासाठी त्यासाठी CHO पदं असतील ते सर्व भागामध्ये भरण्यात येणार आहेत. परत 5 ते 6,000 पदं जे आहेत ती भरती प्रक्रिया चालू आहे, ते राबवण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. संपूर्ण माहिती जवळपास ही तीच आहे. लेटेस्टमध्ये हालचाली चालू आहेत. आता तुम्ही पहा या ठिकाणी
अभ्यास करणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण तुम्हाला ऑप्शन नाही आहे अभ्यास केल्याशिवाय. कारण भरती आता आलेलीच आहे म्हणून समजा. तुम्ही जर म्हणत असाल की ऑफिशियल नोटिफिकेशन येईपर्यंत आम्ही अभ्यास करणार नाही, मग तुम्ही गेले, मग तुम्ही पाण्यात गेले म्हणून समजा तुम्हाला काही चान्सेस नाही आहे, तर तुम्ही मग या ठिकाणी झिरो आहेत म्हणून समजा, जोपर्यंत तुम्ही अभ्यास चालू करणार नाही. या ठिकाणी ऑलरेडी DHSमध्ये सर्वात अगोदर सांगतो 90% आणि 10% असते बाबांनो. 10% बॉईजसाठी, 90% लेडीजसाठी. त्यामुळे बॉईजना थोडं जास्त लक्ष द्यावं लागलं ॲज कम्पेअर टू लेडीज. यामध्ये परत 50-50% असतं, ठीक आहे. त्यासाठी त्या पण 2 गोष्टी लक्षात असू द्या, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.